राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर वाढणार असून मुंबई वेधशाळेने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज तर कोकण आणि घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट जारी केलाय. 29 जुलै रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तर 30 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात 28 ते 31 जुलै दरम्यान येलो अलर्ट कायम राहणार आहे. हवामान विभागाने नागरिक, शेतकरी आणि पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. तसेच घाटमाथा आणि नदीकाठच्या भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र सरकारने शालेय बस नियमांमध्ये मोठे बदल केलेत. नवीन नियमानुसार पुढील 3 महिन्यात सर्व शालेय बस आणि व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग, पॅनिक बटन, फायर डिटेक्शन आणि अलार्म सिस्टीम बसवणं बंधनकारक असेल. तसेच किमान 30 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज जतन करावे लागणार आहे. पालकांना वाहनाचे थेट लोकेशन, विद्यार्थ्यांची डिजिटल उपस्थिती आणि प्रवासासंदर्भातील अलर्ट देणारे मोबाईल ॲपही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक सीटला सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आलाय. मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यातील इतर भागात शालेय बस आणि व्हॅनची वयोमर्यादा 15 वर्षांवरून 20 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली असून नवीन नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा धक्का दिलाय. नियमानुसार डेअरी चालकांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 14 दिवसांची मुदत न देता थेट परवाने निलंबित केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने 8 दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि अहिल्यानगरमधील डेअरींना दिलासा मिळालाय. न्यायालयात डेअरी चालकांनी बहुतांश त्रुटी दुरुस्त केल्याचा दावा केला. या कारवाईमुळे प्रभावित झालेल्या हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भर दिवसात चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला. न्यायालयातील कामकाज आटोपल्यानंतर कौटुंबिक वादातून एका जावयाने कार वेगात पळवली तर संतप्त सासू थेट चालत्या कारच्या बोनेटवर लटकली. बोनेटवर महिला असतानाही चालकाने कार थांबवली नाहीये. दरम्यान दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या महिलेच्या भावाने सय्यद बाबा चौकात कारची काच दगड मारून फोडली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत कार समोर वाहने उभी करून रस्ता अडवल्याने अखेर कार थांबली आणि हा थरार संपला. नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. दोन्ही पक्षांमध्ये समजूत काढण्यात आली. विवाह कायदेशीर असल्याचं स्पष्ट करत राजकीय मध्यस्थी आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद मिटला. पंजाबच्या संगरूर येथे भाजपच्या मुख्य कार्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर कार्यालयाच्या भिंतींवर काळा रंग फवारण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालयाचं नुकसान झालंय. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू असून तपास वेगाने सुरू आहे. SP दविंदर अत्री यांनी सांगितलं की बियरच्या बाटलीत पेट्रोल भरून पेट्रोल बॉम्ब तयार करण्यात आला होता. दोषींविरोधात FIR दाखल करून लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्यासाठी विशेष प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू असल्याचा दावा केलाय. राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर आणि परदेश दौऱ्यांदरम्यान देश, सरकार आणि संविधानाविरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करत त्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी दुबे यांनी केली आहे. तसेच 2004 ते 2026 या कालावधीतील राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची, कथित संपर्कांची आणि आर्थिक व्यवहारांची SIT मार्फत चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. या दाव्यांमुळे सत्ताधारी आणि विरोधकातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होते. भारतात हायब्रिड कार बाजारात मोठी झेप घेण्याच्या तयारीत किया मोटर्स असून कंपनी लवकरच सेल्टॉस, कॅरिन्स, सोनेट आणि सोरेंटो हायब्रिड मॉडेल्स सादर करण्याच्या तयारीत आहे.
सोरेंटो हायब्रिड ही कंपनीची भारतातील पहिली हायब्रिड कार ठरू शकते. त्यानंतर सेल्टॉस आणि कॅरेन्समध्ये 1.5 लिटर स्ट्रॉंग हायब्रिड इंजिन, तर पुढील पिढीच्या सोनेटमध्ये 1.2 लिटर हायब्रिड पॉवर ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या इंधन दरांमुळे आणि ग्राहकांच्या मायलेजकडे वाढलेल्या कलामुळे किया हायब्रिड तंत्रज्ञानावर भर देते. कमी इंधन खर्च, आधुनिक फीचर्स आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या या कार्समुळे भारतीय ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांसोबतच हायब्रिडचा मजबूत पर्याय उपलब्ध होणार आहे. नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आयफोन 16 प्लस वर मोठी ऑफर उपलब्ध झाली आहे. फ्लिपकार्टवर या फोनच्या किमतीत थेट 12,000 रुपयाची कपात करण्यात आली असून तो 77,900 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय फ्लिपकार्ट, ॲक्सिस बँक किंवा SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 3,895 पर्यंत अतिरिक्त सवलत मिळू शकते. त्यामुळे फोनची प्रभावी किंमत 74,000 इतकी होते. 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले, A18 प्रोसेसर, 48 MP मुख्य कॅमेरा, IP68 रेटिंग आणि दमदार बॅटरीमुळे हा फोन प्रीमियम अनुभव देतो. तसेच 12 महिन्यांचा नो कॉस्ट EMI आणि जुन्या फोनवर 60,750 पर्यंत एक्सचेंज बोनसही मिळत असल्याने ही ऑफर अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकते. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कथित आक्षेपार्ह पोस्टर हातात घेतल्याप्रकरणी बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. भाजप नेत्या केया घोष यांनी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून इतर ठिकाणीही तक्रारी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र अद्याप कोणताही FIR नोंदवण्यात आलेला नाहीये. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना श्रीलेखा मित्रा यांनी पंतप्रधानांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं सांगितलं. आंदोलनात धावपळ सुरू असताना कोणीतरी पोस्टर हातात दिलं आणि चष्मा नसल्यामुळे त्यावरील चित्र स्पष्ट दिसलं नाही असा दावा त्यांनी केलाय. आपण भाजप विरोधी असू शकतो मात्र देश विरोधी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. चीनच्या हांगझोई येथे सुरू असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगने सुवर्ण पदक पटकावलंय. तिने अंतिम फेरीत यजमान चीनच्या युए झांगला 40-37 अशा फरकाने पराभूत करत हा पराक्रम केला. दुसरीकडे ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरने अटीतटीच्या डबल शूट ऑफ मध्ये उत्तर कोरियाच्या खेळाडूला नमवून कांस्य पदकावर नाव कोरलं. या 2 पदकांसह भारताची एकूण पदक संख्या 3 झाली असून पदक तालिकेत भारत सध्या दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय.